शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता आव्हान देणार आहेत। अजित पवारांना दिलेल्या क्लीन चिटला अण्णा हजारे यांचा विरोध आहे। अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतलाय। न्यायालयाने हा आक्षेप मान्य करत निषेध याचिका दाखल करण्यासाठी हजारे आणि जाधव यांच्या वकिलांना वेळ दिलेला असून 29 जूनला या संदर्भातली सुनावणी होणार आहे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अजित पवार आणि इतरांना क्लीन चिट दिली आहे। अजित पवारांच्याच मागे सगळे हात धुवून का लागलेत असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला। यामागचा बोलवता धनी कोण असा सवालही त्यांनी केला। हवं तर अण्णांना सर्व कागदपत्र दाखवू असंही उमेश पाटील म्हणाले। मला समजत नाही की हे सगळे मिळून अजित दादाच्याच का पाठीमागे लागलेले आहेत। त्यांचा बोलवता धनी नेमका कोण आहे? कुणीतरी जे आहे ते ठरवून करतंय। अंजली दमाने असतील, अण्णा हजारे असतील, मीरा बोरवणकर असतील किंवा त्या जरंडेश्वर कारखान्याच्या संदर्भामध्ये पाटील मॅडम असतील, या सगळ्या लोकांनी ठरवून फक्त अजित दादाला बदनाम करण्याच्या करता हे सातत्यानं षडयंत्र केले असं आमचा समज आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।